फायनली तो दिवस आला ज्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होती आणि आज आम्ही निघालो होतो नाशिकच्या अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजेच गोदा पार्कला. आणि भावाचा बड्डे असल्यामुळे बड्डे पण तिथेच सेलिब्रेट करायचा होता. त्यामुळे सगळ्यात आधी व्हाईट फॉरेस्टवाला मस्त असा केक घेतला, त्याच्यावर नाव लिहिलं. मग आम्ही पोहोचलो गोदा पार्कला आणि शेवटी गोदा पार्कचा मुहूर्त लागलाच होता आणि रांगेत थांबायची काही वेळ आलीच नाही कारण गर्दी नव्हती. मग 30 रुपयांचं तिकीट काढलं आणि एंट्री केली आणि आतमध्ये गेल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं ना की काय सांगू. आणि या फाउंटनमध्ये बदलणारे रंग संपूर्ण या परिसराला वेगळाच लुक देत होते. असं वाटत होतं की बघतच बसावं. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होते आणि केक तर सोबत होता. मग आम्ही छोटीशी जागा शोधली. मग भावाचा केक कट करून बर्थडे सेलिब्रेशन केला. आणि चालता चालता मला असा एक क्षण दिसला जो मनाला बघून खूप भारी वाटला. एक बाबा आपल्या लहानशा लेकीचा फोटो काढत होते आणि खरंच एक बाप आपल्या मुलीसाठी किती कष्ट करत असला ना की तिचा एक गोड फोटो काढताना त्यांचा सगळा थकवा दूर होतो. आणि इथे आल्यानंतर डुगूने पण खूप एन्जॉय केलं. जे जे तिच्यासाठी योग्य होतं, खेळण्यासारखं होतं, तिथे तिथे तिला बसवलं होतं. लहान मुलांना खेळण्यासारखं भरपूर काही आहे इथे आणि तिने पण खूप एन्जॉय केला. तसं तिला लहान मुलांना बघून खूप आनंद होतो. आणि रात्रीचा खरंच व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे. जिथे तिथे लाइटिंग असल्यामुळे अजून ते अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. आणि फोटोग्राफी किंवा रील्स बनवण्यासाठी हे ठिकाण नाशिकमधील एकदम टॉप ठिकाणापैकी एक ठिकाण आहे. आणि खरंच गोदा पार्क बघण्यासारखा आहे. मी तर पहिल्यांदाच आली होती आणि मला तर खूप आवडला. आणि तुम्हाला कसं वाटला गोदा पार्क? जर तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा नाशिकमध्ये येणार असाल तर इथे नक्की भेट द्या. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.